Download the Z5 app now. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. आदेश बांदेकर म्हटलं की प्रत्येकालाच आठवतं ते होम मिनिस्टर. झी मराठीवरील या कार्यक्रमाने आपलं भरभरून मनोरंजन केलंय. जवळपास 20 वर्ष सातत्याने या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या वहिनींचा सन्मान करण्यात आलाय. मध्यंतरी या कार्यक्रमाने विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा एकदा होम मिनिस्टर सुरू होत आहे. लवकरच दार उघड बये दार उघड ही हाक प्रत्येकाला ऐकू येणार आहे. 31 ऑगस्ट पासून महाराष्ट्राच्या घराघरात संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होतोय. मात्र त्याआधी आदेश बांदेकर यांनी झी मराठीच्या गोविंदा आलारे या कार्यक्रमात सूत्रसंचालन केलंय. या कार्यक्रमाला झी मराठीच्या सगळ्या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी मंचावर एक भाऊक करणारी गोष्ट घडली. सर्वांच्याच लाडक्या कृष्णाई म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आदेश बांदेकरांना राखी बांधली. अत्यंत भाऊक करणारा हा प्रसंग होता. यावेळी निवेदिताताई म्हणाल्या, खरं तर आदेश सगळ्या जगासाठी भाऊजी आहे, पण माझ्यासाठी तो माझा भाऊच आहे. आज झी मराठीच्या साक्षीने मी आदेशला राखी बांधतीये असं म्हणत त्या बांदेकरांचं औक्षण करतात आणि लाडक्या भावाला राखी बांधतात. तुमच्यासाठी खास कृष्णाईच्या खानावळीतली पुरणपोळी आणली. हा कृष्णाईचा प्रसाद आणि आशीर्वाद आहे. खरं तर आदेश सगळ्या जगाचा भाऊजी आहे, पण माझ्यासाठी तो माझा भाऊ आहे. आज झी मराठीच्या साक्षीने मला आदेशला राखी बांधायची. 20 वर्ष रोज औक्षण झालं आणि कधीच कुठलीच औक्षणाची थाळी झी मराठीने आणि आदेशने रिकामी ठेवली नाही. इतकी वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य घरांमध्ये माझं औक्षण करण्यात आलं. कधीच कोणतंही औक्षणाचं ताट मी आणि झी मराठीने कधीच रिकामं ठेवलं नाही असं म्हणत आदेश बांदेकर देखील निवेदिता यांना सुरेख पैठणी भेट देतात. यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. असा भावनिक करणारा हा प्रसंग झी मराठीच्या मंचावर घडलाय. बांदेकरांच्या नम्रतेचं नेहमीच कौतुक झालंय. यावेळी देखील ते पाया पडून निवेदिताताईंचा आशीर्वाद घेतात. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच. Download the Z5 app now.